विधानसभा निवडणुका घोषित झाल्यानंतरची गोष्ट. प्रचाराची तयारी सुरू झाली. सर्वच नेते मंडळी दौरे काढण्याच्या तयारीत होते. या रणधुमाळीतील एक मातब्बर नेते म्हणजे अजित पवार. ते अचानक गुलाबी जाकीटात दिसू लागले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा गुलाबी पेहराव फक्त त्या दिवसापुरता नव्हताच, तर तो नेहमीसाठीच होता. हा बदल नेमका कशासाठी असाही प्रश्न उपस्थित झाला. नंतर त्याचं कारण कळलं की यामागे निवडणूक रणनीतिकार नरेश अरोरा आहेत. खरं तर व्यूहरचना आखणं आणि राजकीय डावपेच खेळणं हेच राजकीय नेत्यांचं काम. पण बदलत्या काळात कौशल्याचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि विरोधकांना गारद करण्यासाठी विविध तंत्र वापरावी लागतात. यात प्रशांत किशोर आणि सुनील कानुगोलू यांच्यासोबतच नरेश अरोरा हे सुद्धा एक ठळक नाव आहे. अरोरा यांच्या डिझाइन बॉक्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं यापूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासाठी काम केले. अरोरा यांच्या म्हणण्यानुसार ज्या भागांसाठी त्यांनी निवडणूक प्रचारात काम केलं होतं त्या सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. यानंतर त्यांनी गुरुदासपूर लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसला यशस्वीपणे जिंकवून दाखवली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि हिमाचल प्रदेशमध्येही त्यांनी काँग्रेससाठी काम केलं. त्यांचं महाराष्ट्रात येण्याआधीचं काम म्हणजे कर्नाटकामध्ये उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यासाठी केलेलं काम आहे. काँग्रेस आणि अरोरा यांनी एकत्रित काम केलेलं कर्नाटक हे 10वं आणि राजस्थान हे 11वं राज्य होतं. डिझाइन बॉक्सने गेल्या 5 महिन्यापासून अजित पवार यांच्यासाठी काम केले. पवार यांच्यासाठी काम करताना त्यांचा अजित पवार यांच्या पेहरावापासून ते प्रचाराची रेघ मोठी करण्यापर्यंतची दिशा कशी असावी यावर त्यांचा सगळा भर होता. गुलाबी जॅकेटचा सल्ला देणारे अरोरा हे मतमोजणीच्या दिवशी स्वतः गुलाबी पेहरावात होते. वक्तशीरपणा आणि टापटीप राहणी आणि उत्तम प्रशासक ही अजित पवारांची ओळख आहे. पण त्याच वेळी ते पक्षप्रमुखही आहेत. त्यामुळे तुम्ही चांगले प्रशासक असाल तरी तुम्ही आता पक्षप्रमुख आहात. जनतेकडून मतं मागण्याची आणि ती पक्षाला कशी मिळतील याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे तुम्हाला वागणुकीतही काही बदल करावे लागतील, असं अरोरा यांनी अजित पवारांना ठामपणे सांगितलं. एखादी बाब तर्कशुद्ध रीतीनं आणि त्यांच्या परिणामांसह सांगितली तर ती दादांना पटते, असं अरोरांचं सांगणं आहे. अरोरा यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सोबतच प्रवक्त्यांनाही सांगितलं होतं की कुठल्याही उमेदवाराने दुसऱ्यांच्या आरोपांना त्यांच्या पातळीवर जाऊन उत्तरं देऊ नयेत. स्वतःचं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने मांडता येईल ते मांडावं. प्रचारात कुठलीही नकारात्मकता ठेवू नका असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. सकारात्मकता हाच त्यांचा आग्रह होता. आपली रेघ मोठी काढण्याचा प्रयत्न करा असाच त्यांचा सततचा सल्ला होता. अरोरा यांची कार्यपद्धती शिस्तशीर आणि अभ्यास आधारित असते. एका मुलाखतीत अरोरा यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यशैलीचा अभ्यास केल्याचंही सांगितलं होतं. घरोघरी लोकांशी संपर्क साधण्यावर त्यांचा भर होता. काही लाख घरांमध्ये संपर्क साधण्याची योजना अरोरा यांनी पक्षनेत्यांबरोबर आखली. आधी फोन, त्यानंतर माहिती भरून घेत अर्ज गोळा करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि त्यासाठी डिजिटल माध्यमांचा पुरेपूर वापर यावर त्यांचा भर होता. अरोरा यांना भक्कम साथ मिळाली ती अजित पवार यांच्या टीमची. सुनील मुसळे आणि शिवाजीराव गर्जे इत्यादींनी त्यांच्या टीमसह सूक्ष्म नियोजन करून ते अंमलात आणलं. ही टीम रोजच्या रोज निवडणूक कामाचा आढावा घेत होती. त्यानंतर काय बदल करावे लागतील ते अजित पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून तसे बदल केले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसला जे नेत्रदीपक यश मिळाले त्यामागे या टीमनं केलेल्या कष्टांचाही वाटा आहे, हे नाकारून चालणार नाही. आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.